आयुर्वेदिक उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच माझ्या चॅनलवर येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय सोपा आणि घरगुती उपाय, ज्याने तुमच्या त्वचेवर हिवाळ्याचा कुठलाही इफेक्ट होणार नाही. शिवाय या थंडीमध्ये तुमची जो चेहरा आहे, जी त्वचा आहे, ती कोरडी पडण्याच्या ऐवजी तुमच्या त्वचेला मुलायमपणा येऊन तुम्ही अधिकच सुंदर दिसाल. एवढंच नव्हे तर तुमच्या त्वचेचा जो रंग आहे तो सुद्धा याने गोरा होणार आहे, बदलणार आहे. तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक अंड. अंड्याचे गुणधर्म तुम्हाला माहीत आहेत. अंड्यामध्ये सर्व प्रकारचे प्रोटीन्स असतात, कार्बोदक असतात, सगळे पोषण तत्व याच्यामध्ये असतात. अंड हे पूर्ण अन्न आहे असं आपण म्हणतो आणि याच्यामध्ये खूप सारे महत्त्वाचे घटक आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट लागणार आहे आपल्याला गुलाबजल. गुलाबजल ही त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असतं, त्वचेला मऊ करतं. आणि तिसरी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट याच्यासाठी लागणार आहे आपल्याला हळद. हळदीचे गुणधर्म तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. या सर्वांचं मिश्रण आपल्याला करायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला जे अंडं आहे ते आधी आपण अंड फोडून घेऊया. अंड फोडून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दिसतंय का पिवळा बल्क आहे आणि पांढरा बल्क आहे. तर याच्यामधला जो आपल्याला लागणार आहे घटक तो आहे पांढरा बल्क. 2 चम्मच पांढरा बल्क काढून घ्यायचा आहे आपल्याला असं चमच्याने. अंड कुठलंही वापरू शकता तुम्ही, गावठी असेल तरी चालेल आणि पोल्ट्री मधला अंडा असेल तरी चालेल. 2 चम्मच आपण पांढरा बल्क घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 चम्मच गुलाबजल टाकायचे आहे. आपल्या चेहऱ्यावर लावण्यासाठी तुम्ही जर सर्व त्वचेवर लावणार असाल तर पूर्ण अंड घेतलं तरी चालेल. आपल्या चेहऱ्यावर लावण्यापुरतं मी तुम्हाला याचं मात्रा सांगत आहे. चेहऱ्यावर लावायला 1 चम्मच गुलाबजल आणि 2 चम्मच 1 चम्मच गुलाबजल आणि यामध्ये अँटीऑक्सिडंट असणारी हळद जी आहे ती आपल्याला अर्धा चम्मच मिक्स करायची आहे आणि या तिन्हीचं मिश्रण चांगल्या पद्धतीने मध्ये टाकायचे आहे. आणि हे जे मिश्रण आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला घोटून घ्यायचं आहे. एकदम मस्त पद्धतीने त्याला घोटून घ्यायचं आहे. थोडासा लाल कलर आलेला दिसेल तुम्हाला. अतिशय छान अशा पद्धतीचा हा उपाय आहे. त्वचा इतकी मऊ दिसते, त्वचेला इतका छान पद्धतीनं ग्लो येतो की प्रत्येक जणाला असं वाटेल की तुम्ही आताच ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आलेला आहात. अशा पद्धतीचा हा ग्लो येतो आणि हळदीमुळे त्वचा जी आहे ती सुद्धा निखारते आणि तुमचा गोरेपणा जो आहे तो गोरे दिसायला लागतं. तुम्ही आहे त्याच्यापेक्षा 10 पट गोरे दिसायला लागतात. तर हा उपाय तुम्ही महिन्यातून 2 वेळेस जरी केला या थंडीच्या दिवसामध्ये तरी तुम्हाला त्या महिन्यामध्ये कुठल्याही पद्धतीची त्वचा कोरडी पडणार नाही आणि एकदम तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमची त्वचा राहणार आहे. तर याच्यासाठी काय करायचं आहे, हे जे मिश्रण तयार झालेलं आहे ते असं राऊंड पद्धतीनं तुमच्या चेहऱ्यावरती लावायचं आहे. बघा, लावलेल्या ठिकाणी लगेच तुम्हाला जे त्वचा दिसते ती गोरी आणि चमकदार दिसते बघा. आणि सर्व प्रकारचे पोषण तत्व अंड्यामधून आपल्याला भेटतात, त्यामुळे ही त्वचा जी आहे ती अतिशय छान दिसते आणि त्वचा पण मऊ राहते, उलत नाही, कोरडी पडत नाही. तर हा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे, पण लाख मोलाचा उपाय आहे. कुठल्याही बाजारातल्या केमिकल क्रीम वापरण्यापेक्षा तुम्ही हा उपाय महिन्यातून 2च वेळेस करा. तुम्हाला अतिशय फरक दिसेल. लावलेल्या दिवसापासून तुम्हाला फरक दिसेल. तर हे असं लावून 15 मिनिटं हे सुकू द्यायचं आहे. लावल्यानंतर त्वचेवर लावल्यानंतर हे 15 मिनिटं सुकू द्यायचं आहे आणि 15 मिनिटानंतर थोड्याशा अशा कोमट पाण्याने आपली चेहरा जो आहे किंवा त्वचेवर लावला असेल सगळ्या, तर ती त्वचा सगळी धुवून काढायची आहे. तुम्हाला अतिशय फ्रेश वाटेल. तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला आत्ताच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.